देवस्थान ट्रस्टनी यावर्षी श्रावण महिन्याच्यासाठी आमच्या परिसरामध्ये देवस्थानच्या निवास व्यवस्था भरपूर आहेत. त्यामध्ये अनेक कॅटेगरी आहेत, म्हणजे अटॅच रूम आहेत, AC आहेत. आता नावानीच सांगायचं झालं तर दर्शन मंडपमध्ये नॉन अटॅच रूम आहेत. आमच्या प्रवचन मंडपमध्ये चांगल्या पद्धतीचे AC रूम आहेत आणि शनी मंदिरालगत आणि नारायण तीर्थालगत अटॅच रूमच्या व्यवस्था आहेत. साधारण मंदिर परिसरामध्ये 1000 लोक थांबतील अशा पद्धतीची निवास व्यवस्था देवस्थानची आहे. परंतु जे महत्त्वाचं मेरुगिरी पर्वत आहे, ज्याची प्रदक्षिणा दर्शन झाल्यास भाविकांनी घ्यावी अशी जुनी परंपरा आहे किंवा आख्यायिका आहे, अशा पवित्र मेरुगिरी पर्वतावर एक 2 यात्री निवास, ज्या ठिकाणी साधारण 2-2.5 हजार लोक राहू शकतील, अशी व्यवस्था आता देवस्थान ट्रस्टने त्या ठिकाणी मोफत भाविकांसाठी करायचं ठरवलं आहे. कारण दर्शनाला आलेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था मोफत, मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी भोजनाची मोफत व्यवस्था, जेणेकरून धार्मिक स्थळांना गेल्यानंतर भाविकांना या सगळ्या गोष्टीसाठी जितकी फायनान्शियल पिळवणूक करता येते तेवढी आजकाल सगळीकडे पिळवणूक होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही देवस्थानला आल्यानंतर देवस्थानचं कर्तव्य समजून येणाऱ्या भाविकाला राहण्याची, निवासाची व्यवस्था मोफत असावी आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्याला जेवणाची व्यवस्था मोफत असावी, म्हणून आम्ही अन्नक्षेत्राला सुद्धा असं नाव दिलं आहे, बाहेरगावच्या यात्रेकरूंसाठी मोफत भोजन योजना. म्हणजे आम्ही लोकल या ठिकाणची जे लोक भाविक आहेत, आम्ही आमच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. मग आता गरज कोणाला आहे की ज्या भाविकांना बाहेरगावून आल्यानंतर अक्षरशः कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवावं लागेल किंवा कुठेतरी खर्च करून जेवावं लागेल आणि ते अन्न चांगलं मिळेलच का, ही खऱ्या अर्थाने विवंचना आहे. एक सात्विक चांगल्या पद्धतीचं जेवण, ज्यामध्ये वरण, चपाती, एक भाजी, भात आणि सकाळी जे नैवेद्य दाखवतो आम्ही गाईच्या तुपातील लाडू, तो एक ताटाला देतो आणि अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था या देवस्थानला आम्ही केलेली आहे. म्हणून निवासाच्यासाठी आणि अन्नासाठी भाविकांना कुठेही खर्च लागू नये आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं भोजन, ज्यामुळे त्यांची प्रकृतीही खराब होऊ नये, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या अनुषंगाने देवस्थाननी केलेली आहे.